रंगी रंगे रे श्रीरंगे काय भुललासी पतंगे काय भुललासी पतंगे काय भुललासी पतंगे रंगी रंगे श्रीरंगे काय भुललासी पतंगे काय Ah
जय बोला
शरीर जायाचे ठेवणे धरती अभिलाष बने नोहे तुझा हा परिवार द्रव्यदारा क्षणभंगूर शरीर जायाचे ठेवणे धरती अभिलाष बने अंतकाळीचा सोयरा तुका म्हणे विठूधरा शरीर जायाचे ठेवणी धरती अभिलाष जने वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा शरच्चंद्रबिंबाननं चारुहासं लसत्कुण्डलाकान्तगणस्थलाभं जपारागबिंबा कंधरं कञ्जनेत्रं सदयधवलहासं श्रीविठ्ठलं चिन्तयामि हो पांडुरंगा
रंगी रंगे रे श्रीरंगे काय भुललासी पतंगे शरीर जायाचे ठेवणे धरिती अभिलाष प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी भगवत चिंतन निरूपणा करता कीर्तन रूपी सेवेकरता निवडलेला अभंग महाराष्ट्रातील थोर साधू वैराग्याचे गोष्टीमंत पुतळे संसदे सम्राट संत श्रेष्ठ श्रीमती तुकोबरा यांचा 4 चरणाचा मानव देहाला आलेल्या प्रत्येक माणसाला उपदेश करणारा उपदेशपर प्रकरणातील अभंग असून आई आजच्या अभंगातून जगद्गुरु तुकोबा तुम्हाला आम्हाला सांगतात गड्या अरे मृत्यू लोकात आला आणि इथं आल्याच्या नंतर विषयाच्या रंगात रंगला स्वतःच्या आयुष्याचा नाश करतो काय तुला वाटत नाही तुझ्या देहाचं शहीद व्हावं तुला वाटत नाही तुझ्या देहाची काहीतरी कीर्ती मागं राहावी तुला जर असं वाटत असेल ना तर एक गोष्ट कर विषयात या देहाला न रंगवता या देहाला रंगव पण कुठं रंगव रंगी रंगे रे श्रीरंगे काय फुलगासी पतंगे पतंग नावाच्या किड्याचं उदाहरण तुम्हाला आम्हाला लागू केलं आमच्या तुकोबारायला मला पतंग नावाचा किडा माहिती का बाबा ते नाही का ते दिव्या भोवती गिरट्या मारत मला भोवती गिरट्या मारत बाबा त्याला दिवा म्हणजे स्वतंत्र सर्वस्व वाटतं त्या दिव्या भोवती एवढ्या गिरट्या मारतो की त्याच्या पलीकडे स्वतःचं अस्तित्व आहे का नाही हे जातो काम धुवून करतो दिव्यावरती झडप मारतो आणि झडप मारल्याच्या नंतर स्वतःही जळतो आणि दिव्यालाही पतंगादिती आलिंगन ते त्याचे अतूट मरण आमचे ज्ञानोबराय म्हणतात त्याला माहिती आहे तिथं आपलं अधोगती आहे तिथं आपलं मरण आहे तरी सुद्धा बिंबून तिथंच जातो आणि स्वतःच्या आयुष्याचा नाश करतो त्या पतंगासारखं विषयात रंगवून त्या देहाचा नाश करू नका ज्याला आपलं म्हणून ज्यांच्यामध्येच गुंतत राहिला मुळात ते आपले नाहीत बाबा नो हे तुझा हा परिवार द्रव्यदाराक्षणभंगूर शरीर जायाचे ठेवणी धरिते अभिलाष पण महाराज आपलं कोण आहे आपला एकच आहे अंतकाळीचा सोयरा तुका म्हणे विठुधरा शरीर जायाचे ठेवणी धरिते अभिलाष जने विठ्ठल अभंगाचा साधा सरळ अशा सोप्या पद्धतीचा भावार्थ मांडण्याचा प्रयत्न केला किम निमित्तानं कीर्तनाची सेवा अशा निमित्ताने या ठिकाणी जमलो सगळ्यांना माहीत पण वक्त्याचा आद्य कर्तव्य नात्याने याला स्पर्श करून जायचा तो म्हणजे असा अभंगावरती बोलण्यापूर्वी अल्पचा परिचय कैलासवासी श्री गणपती यादवरावजी भांडवलकर बाबांच्या प्रथम पुण्यस्मरणाच्या निमित्तानं प्रथम वर्ष श्राद्धाच्या निमित्तानं या भांडवलकर परिवाराचे जमलेले तुम्ही सगळे आपतिष्ट नातेवाईक सगळे सोयरे जिव्हाळ्याची प्रेमाची आणि ग्रामस्थ मंडळ दुःखांकित अंतकरणानं बाबांना योग्य सद्गती देवानं प्रदान करावी आजच्या दिवशी ही सद्भावना ही भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यासाठी जमलेले तुम्ही प्रत्येक माणसं या भांडवलकर परिवाराच्या खऱ्या अर्थानं सुखदुःखामध्ये सहभागी होण्यासाठी आला म्हणून प्रथमतः तुमचं या परिवाराच्या वतीने मी आभार व्यक्त करतो पाठीमागच्या वारसदारांनी काही विधिवत विधिकर्म पार पडवायचे असतात आई त्याच्या माध्यमातून काकांना संपन्न केलेला तो तर्पणाचा विधी त्याच्यानंतर वडिलांच्या स्मरणात काही ज्ञानदान काहीसा अन्नदान वस्त्रदान या गोष्टी घडाव्या त्याच्या निमित्तानं चालू असणारा हा कीर्तनाचा सोहळा आणि झाल्याच्या नंतर सगळ्यात महत्वाचा म्हणजे अन्नदानाचा सोहळा हे सगळं विधिवतपणे पार पाडणारा त्यांच्या पाठीमागचा परिवार आहे त्याच्यामध्ये त्यांचे भाऊ असतील श्री रामदास यादवरावजी भांडवलकर त्याचबरोबर हनुमंत यादवरावजी भांडवलकर त्यांच्या बहिणी असतील श्रीमती इंदुबाई विजयजी पवार रंजनाताई अनिलजी जगताप त्याचबरोबर त्यांच्या पत्नी असतील श्रीमती वंदनाताई गणपतजी भांडवलकर त्यांचा मुलगा असेल श्री नितीन गणपत भांडवलकर त्याचबरोबर मुलगी सौभाग्यवती कल्याणीताई राहुलजी पवार त्याचबरोबर सुनबाई असतील सौभाग्यवती मोनिकाताई नितीनजी भांडवलकर समस्त असणारा हा भांडवलकर परिवार पवार परिवार जगताप परिवार समस्त असणारे या भांडवलकर परिवाराचे आपतिष्ट नातेवाईक सगळे सोयीचे
जिव्हाळ्याची ग्रामस्थ मंडळी प्रत्येक जण आलाय म्हणून आभार व्यक्त करतो या परिवाराच्या वतीनं आणि उर्वरित वेळेमध्ये या अभंगावरती व बाप या विषयावरती बोलण्याचा प्रयत्न करणारे फक्त बसल्या बसल्या इथल्या बाया एकच काम करा, गडी सुद्धा एकच काम करा, हातानं काय टाळे वाजू नका म्हणते आहे का? मी म्हणतो मुखाने इटली इटलही म्हणून अजून मी म्हणतो याच्यात काय बी करू नका. आई बसल्या बसल्या एक काम करा, सर्व अंगाचं कान करू नका. विठ्ठल बाबांना योग्य स्थिती देवानं प्रदान करावी सद्भावना प्रत्येक जण माणूस या ठिकाणी व्यक्त करण्यासाठी आला, त्याला आपण भावपूर्ण अशी श्रद्धांजली म्हणतो. बाबांना योग्य गती मिळावी ही प्रार्थना करतोय, पण जरूर करतोय, पण त्यांना गती मिळेल का नाही हे त्यांची कर्म अवलंबून. त्यांच्या कर्मानुरूप त्यांना पुढचा मोक्ष मिळतो, त्यांच्या कर्मानुरूप त्यांना पुढची गती मिळते. आणि यांच्याबद्दल जर बोलायचं झालं तर बाबा एका गोष्टीमध्ये सांगतो, हे बाबा म्हणजे पंढरपूरचे नित्याचे वारकरी. आळंदी पंढरीची वारी ज्याच्या जीवनामध्ये घडली रे घडली, त्याला तुम्ही आम्ही जमून मोक्ष मागायची गरज लागत नाही. तो माणूस स्वतःच्या कर्मानच मोक्षाला प्राप्त होतो. कारण पंढरीचे वारकरी ते अधिकारी मोक्षाचे, ते अधिकारी मोक्षाचे, ते अधिकारी गरज नाही. तो स्वतः मोक्षाचा अधिकारी होतो. बाबा त्यांना वेगळा काय मोक्ष मागतात, ते निश्चित स्वरूपामध्ये मोक्षाला गेले आहे. त्यांना चांगली गतीही मिळाली, पण पाठीमागच्या वारसदारांनी या गोष्टी कराव्याच लागतात हे शास्त्र लिहिले. मी म्हणतो लोकांना शास्त्र मानायचं नाही बाबा. गरुड पुराणामध्ये ज्या गोष्टी आल्या त्याच काकांच्या माध्यमातून संपन्न झाल्या. बऱ्याच लोकांचं म्हणणं असतं महाराज हे असलं थोताण करायची काय गरज आहे का? याच्यात उगं काका लोकांचा बुवा लोकांचा घर भरायचा धंदा झाला. याच्यात फायदा काय? याच्यात आमचं याच्यामध्ये आमचा काही फायदा नाही बाबा. हे सगळं करताय ते तुम्ही तुमच्या वडिलांच्या स्मरणार्थ करताय. याच्यामध्ये तुम्ही कोणाला जर थोतांड वाटत असेल तर त्याला सोप्या भाषेत सांगतो. एक गोष्ट लक्षात घ्या, ही वाढ वडिलांपासून चालत आलेली परंपरा आहे. आपण करतो काय नव्हे बाबा. तुमच्या शेताच्या बांधावरती तुमच्या पूर्वजांनी मसोबा, खंडोबा, यताळबुवा, भैरोबा बसवला, बरोबर आहे का? कुणाच्या ना कुणाच्या बांधावरती एखादा देव असतो म्हणजे असतो. मग आई आता रानात तो अडचण करतोय, तुम्ही मंडळी त्याला काढून टाकसान का? त्याची पूजा करसान? पूजाच करू का? काढून नाही टाकणार तुम्ही? अहो तो देव आहे आणि बसवलाय कोणी? तुमच्या वाढ वडिलांनी बसवलाय. आणि ज्या आरती त्याला तिथं बसवलाय त्या आरती त्याचं काहीतरी तिथं काम असलं पाहिजे ना. ज्या आरती आपल्या पूर्वजांनी शास्त्राने या सगळ्या विधी सांगितल्या त्याच्यामध्ये काहीतरी कारण असलं पाहिजे बाबा. थोतांड याला म्हणायचं नाही, हे शास्त्र आहे. मी म्हणतो थोतांड कोणत्या गोष्टी मला माहिती का महाराज? आमच्याकडे एक पद्धती तुमच्याकडे आहे का नाही मला माहित नाही. तुमच्या कधी बुक्याची रांगोळी काढतात का? जीवाला अग्नी दिल्याच्या नंतर तुम्ही आजारी नाही ना, तुम्ही टेन्शन मध्ये असल्यागत नुसते मायाकडे राखा 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 बघताय जसं काय आपण डाकू बसलाय. मी काय डाकू दिसते? मन मोकळेपणानं फ्रेश बघा. काय अर्थ होतो? एखाद्या जीवाला अग्नी दिला, काय एखाद्या जीवाला स्मशानामध्ये अग्नी दिला, घरी आल्याच्या नंतर म्हाताऱ्या बाया बुक्क्याची रांगोळी काढतात. आहे का? बरोबर आहे ना? तुमच्या काय ना नाही. मी म्हणलो नदी वळून आलोय म्हणजे भाग बीग बदलला म्हणल्यावर फरक असतो. आमच्याकडे माणसं मेल्यावर जातात, तुमच्या कसं अरे एकसारखं. तुमचं आमचं एकसारखं. तुमच्याकडे बुक्क्याची रांगोळी काढतात, आमच्याकडे काढतात. बाबा काय अर्थ होतो रांगोळीचा? असं म्हणतात जीवाला अग्नी दिला, घरी आल्याच्या नंतर रांगोळी काढायची. ती रांगोळी रात्रभर झाकायची आणि झाकून दुसऱ्या दिवशी तिला उघडून बघायची. आजे त्याच्यात कोणाची तरी पावलं दिसतात. खरं का खोटं? ए आपुलीच्या बाया, खरं का खोटं?
त्याच्यामध्ये पावलं दिसतात. असं म्हणतात त्याच्यात ज्याची पावलं दिसली, बरं का महाराज, त्याच्यात ज्याची पावलं दिसली, ज्या जीवाला जाळून आलो तो जीव त्या जन्माला गेला. आमची इथली एक म्हातारी म्हणली, माय आमच्या अन्नाची कुत्र्याची पावलं आली. मग अण्णा कुत्र्याच्या जन्माला तुम्ही आम्ही कोणत्या जन्माला गेला ठरवणारे कोण आहे? ती ठरवणारी त्याची कर्म आहे. जीवनभर जसं आयुष्य जगला, जीवनभर जगत असताना जी कर्म केली त्या कर्मानुरूप त्याला पुढचा मोक्ष मिळणार आहे. आणि आमचं शास्त्र सांगतं जवळजवळ बाबा त्याला एक वर्षभर मुक्तीच नाही. तर तुम्ही आम्ही ठरवणारे कोणी एका दिवसात कोणत्या जन्माला गेला? जगी जीवनाचे हे सार, जगी जीवनाचे सार घ्यावे जाणून सत्वर, जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देते ईश्वर. आयुष्य जगत असताना जशी कर्म केली आमचे महाराज म्हणतात तेच तुम्हाला भोगायला केले कर्म झाले, केले कर्म झाले, किती जरी मेले तरी बाबा जीवनभर केलेलं कर्मच माऊली महाराज ते पुढे भोगायला. म्हणून सांगायचा उपदेश एकच आहे, कर्म चांगली करा, जीवन जगताय निस्वार्थ आयुष्य असं. तुम्हाला वाटतं का आपण गेल्याच्या नंतर 4 लोकांनी बायांनी वारा घालताना असं म्हणावं मोडता बरं झालं मी याला बेकार होता असं म्हणलं पाहिजे? 4 लोकांच्या डोळ्यात आपण गेल्याच्या नंतर पाणी यावं ऐसे करणे नावाचं आहे. कोणाच्या? ज्ञानोबा तुकाराम, ज्ञानोबा तुकाराम, ज्ञानोबा तुकाराम. आजही माणसं पंढरपूरला जातात पांडुरंगाच्या भेटीला, पण महाराज उदू ज्ञानोबरायांच्या तुकोबरायांच्या नावाचा आहे. माऊली महाराज कदाचित पांडुरंग म्हणलं तर खायला मिळेल याची पंचायती, पण माऊली म्हणलं तर बाबा बिस्किटचं पुढे व्यागी भरून येतात. ही अजूनही ताकद त्यांच्या नावाची. याचं एकमेव कारण आहे त्यांचं जीवन निस्वार्थ आहे बाबा, कधी कुणाला दुखवलं नाही. आमचे नाथ महाराज ज्यावेळेस निर्यानं साधलं, तिरडीवरती झोपवलं आणि नाथ महाराजांची अंतयात्रा निघाली. जिवंतपणी तर कधी कुणाला दुखवलं नाही, पण गेल्याच्या नंतर सुद्धा दुखवत नाही. हे सांगायचंय मला. जात असताना एक बाई 30 वर्ष झालं आपल्या लेकीचं लग्न जमत नव्हतं. कधीच्या काळातून लेकीचं लग्न जमलं आणि जमल्याच्या नंतर लेकीला नांदवायला निघाली. नांदवायला जाता जाता नाथांची मैत येताना दिसली. नाथांची मैत पुढे आली की बाई मनात बोलली, तोंडानं नाही बोलली. बाई म्हणली मेल्याला मुडद्याला आताच मराय टाइम घावला का म्हणली. माई लेक नांदाय गेल्या मेला असता तर याचं काय गेलं असतं का. बाई मनात बोलली, पण नाथानं वरती ऐकलं. बाबा तिरडी उठून उभे राहिले आणि खाली येऊन बाईला म्हणले, बाई आधी तुझी लेक नांदाय घालो मपला मी सवडीनं मरतो. का माहितीये का, कदाचित मी जर असाच गेलो, असंच माझं निर्याण झालं तर ही बाई आयुष्यभर मी गेल्याच्या नंतर सुद्धा मला कोसत राहीन. माझी लेक नांदाय निघाली तवाच मुडदा मेला. त्याला परत टाइमच नव्हता घावला. तेवढा सुद्धा दोष आमच्या नाथांनी स्वीकारला नाही. आमच्या तुकोबा वैकुंठाला निघाली महाराज. वैकुंठाला जात असताना आमच्या तुकोबारांनी इथं बसलेल्या प्रत्येक माणसाला विचारलं, रामभाऊ अहो वैकुंठाला चाललो येता का? शामराव वैकुंठाला चाललो आहो चला म्हणे. कदाचित आमच्या तुकोबारांनी शब्द काढावा आणि एखादा माणूस जर म्हणला असता तुकोबा येतो आम्ही वैकुंठाला, तर आमच्या तुकोबारायांबरोबर आलेल्या देवाला त्या माणसाला सुद्धा न्यावं लागलं असतं बाबा. कारण बोलिले जे संती बोल वाया विन न जाते हा संतांचा अधिकार आहे.
संतांच्या प्रत्येक शब्दाला देवापुढं प्रमाण त्यांच्या बोला देव भक्ताचा अंकिला. आमचे तुकोबा प्रत्येकाला म्हणायला लागले, जिजे अगं येते का म्हणे, चल चल वैकुंठाला चाललो. जिजाबाईने म्हणावं, मैच गा बने, मला जमायचं नाही. एक गोष्ट सांगा, प्रत्येक माणसाला विचारलं तुम्ही येता का, काय त्यांना गरज होती का? एकटे गेले असते तर काय झालं असतं बाबा? तुकोबारायांच्या कदाचित लक्षात आलं असावं, ही लोक नालायक आहे, ही जिवंतपणी तर कधी मला नीट बोलले नाही, पण जात असताना मी जर एकटाच गेलो तर पाठीमागून आयुष्यभर म्हणतील तू काय एकटाच गेला, आम्हाला म्हणला बी नाही चला म्हणून. बाबा एवढा सुद्धा दोष नाही माणसाचं, एवढं निस्वार्थ आयुष्य जगावं. किती कुणाचा दोष करता, आयुष्य राहिलं कुणाचं, किती कुणाचं 50 गेलं, 60 गेलं, 70 केलं, तरी सुद्धा बरीचशी माणसं स्वतःच्या सख्या भावाबरोबर पण बोलत नाही महाराज. खरं का खोटं? स्वतःच्या आईबापाबरोबर सुद्धा लोकांना नीट बोलायला बाबा पंचायत पडते. अरे आयुष्य आहेच कुणाचं किती. मी म्हणतो माझं आता 26 चालू आहे बाबा, मी अजून बिरजेला 25च धरलं, ते बी नीट कडलं जाते का महाराज याची मला गॅरंटी नाही. का सांगू का? आयुष्याची मर्यादा ठरलेली नाही. इथं बसलेली आई मला एक गोष्ट सांगा, आजी मी राहू गावावरून तुमच्या आखुनी गावात कीर्तनाला आलो का? अय बाया आलो का? पण कीर्तनावरून माघारी जाईन याची गॅरंटी आहे काय? नाही म्हणती म्हातारी. वा वा चांगला आशीर्वाद देते माऊली महाराज. तिचं तरी काय चुकतंय? न तुझा भरोसा न माझा भरोसा, जग हे कुणाचे सांग भल्या मानसा. आयुष्याची मर्यादा ठरलेली नाही बाबा, त्याच्यामुळं चांगलं आयुष्य जगा आणि ते जगत असताना फक्त एकच करा, काय? कधी लागेल रे विड्या तुला गोडी अभंगाची, कधी लागेल रे विड्या तुला गोडी अभंगाची, कधी लागेल रे तुला गोडी अभंगाची, कधी लागेल रे तुला गोडी अभंगाची. हा जन्म मोलाचा नको तू घालवू वाया, नको घालवू वाया, नको तू घालवू वाया. बघून घे सावळी मूर्ती आता त्या पांडुरंगाची, कधी लागेल रे वेड्या तुला गोडी अभंगाची, कधी लागेल रे वेड्या तुला गोडी अभंगाची, कधी लागेल रे वेड्या तुला गोडी अभंगाची, गोडी अभंगाची. आयुष्य थोडं आहे तर परमार्थाची गोडी लावून घ्या. प्रपंच तर माणूस असतो अख्खं आयुष्य वसवस करण्यात गेलं. खरंय का खोटं? जन्माला आल्यापासून मी म्हणतो 5वीला 6वीनं आपल्या कपाळी वसवस नावाचा शब्द लिहिला बाबा. सकाळी उठल्यापासून तर संध्याकाळी झोपेपर्यंत आपली वस 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 चालू आहे. पण याच्यातून थोडासा वेळ काढावा आणि माणसानं परमार्थात मध्ये आयुष्य व्यतीत करावं. कारण जो जो परमार्थाच्या रंगात रंगला त्याच्या जीवनातला तुकडा सुद्धा वायाला जात नाही बाबा. मांस चर्महाड देवा अवघेची गोड, पण जे जे हरिरंगी रंगले काही नवची वाया गेली. देवाच्या रंगात रंगलेला तुकडा सुद्धा वायाला जात नाही. म्हणून मी एक गोष्ट सांगत असतो, प्रपंच करत असताना माणसानं आयुष्यभर एवढा पैसा कमावा. बरं का आई, इथं बसलेले मंडळी प्रत्येक बाईच्या गळ्यात मला असं वाटतं तिच्या पोतीत असा टप्प्याची टप्प्या किलोचा मणी असावा. मी म्हणतो एवढं सोनं गळ्यात असावं, पण हे करत असताना प्रत्येक गड्याच्या हातात मनगटा एवढा गोप असावा महाराज सोन्याचा. फक्त ते घालत असताना माझी एक सोजवळ विनंती आहे, किलोचा गोप घाला, पण त्या किलो बरोबर फक्त 40 रुपयाला बाजारात तुळशीची माळ येते त्याची जोड द्या. का सांगू बाबा, का सांगू? आपण गेल्याच्या नंतर ज्यावेळेस आपल्याला आपली पोरं बारं सरनाव झोपवतील ना, तुमचा पोरगा म्हणणार नाही माया बापान लय कष्टानं कमवला, एखादा जाऊ द्या बापा बरोबर. आई तुझी पोरगी म्हणणार नाही माझ्या आईनं दुसऱ्याच्या रानात कबाड कष्ट करून एक एक मणी कमवलाय, एखादा मणी माझ्या आई बरोबर जाऊ द्या. आहो चुकून गेलाच
तर दुसऱ्या दिवशी सावडायच्या विधीला हाडं सावडायच्या ऐवजी मणी सावडणारी आपली जाते, पण याच्यातला तुकडा घेऊन जाणार नाही. पण तीच जर तुमच्या गळ्यात तुळशीची माळ असेल ना बाबा, तर कुणाच्या बापाची टाप होणार नाही गळ्यातली तुळशीची माळ काढून घ्यायची. होईल? उलट लोक म्हणतात तुळशीचा पाला तोंडात घाला माऊली महाराज. मी म्हणतो तुळशीचा माला तर मेल्यावर बेवड्याच्या बी तोंडात आहे. मग त्याचा देह पवित्र झाला का? का तर म्हणे तुळशीचा पाला घातल्यावर देह पवित्र होतो. अरे मेल्यावरती देह पवित्र करण्यात काय सामर्थ्य? जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत तुळशीची माळ घालून देह पवित्र करावा. कारण एकदा का तुळशीची माळ घातली रे घातली, माणूस परमार्थात आला रे आला बाबा, देवाचं त्याच्यावरती लक्ष राहतं. ध्यानी राहा श्री हरीच्या. आणि किलोभर सोनं अंगाव घातलं तर चोराची नजर तुमच्यावर राहील. काय म्हणतोय बरं का? किलोभर सोनं अंगाव घातलं बाबा, चोराची नजर तुमच्यावर राहील. 40 रुपयाची तुळशीच्या माळेची जोड त्याला दिली तर कदाचित जगाच्या मालकाची नजर तुमच्यावरती राहील. म्हणून परमार्थ करा, याच्या पलीकडे दुसरं तिसरं काहीच कारण नाही. परमार्थ करत असताना देवाच्या रंगामध्ये जो जो रंगला त्याच्या जीवनातला तुकडा सुद्धा वायाला जात नाही. एक गोष्ट सांगतो, जन्माला माणूस म्हणून आलो ना तर माणसानं 3 गोष्टीसाठी आपला देह समर्पित करावा. पहिलं तर आहे देव, देश आणि तिसरा म्हणजे धर्म. याच्या पलीकडे माणसानं आयुष्य दुसऱ्यासाठी जगावंच नाही महाराज. हे आमच्या संतांची वचनं आहेत. काय? माणूस म्हणून जन्माला आलो तर देव, देश आणि धर्म या तिघांप्रती समर्पण करा. कीर्ती रूपानं सदैव लोकांच्या ध्याना मनामध्ये राहा. उत्तमची रे कीर्ती मागे, उत्तमची रे कीर्ती मागे, उत्तमची रे कीर्ती मागे, उत्तमची रे. हे तुका म्हणे एका मरणेची सरे, उत्तमची उरे कीर्ती मा. हे तुका म्हणे एक मरणेची सरे, उत्तमची उरे कीर्ती ज्यानं देव, देश आणि धर्म या तिघांप्रती समर्पण केलं, आजही त्यांची कीर्ती उत्तम आहे. कुणी त्यांना वाईट बोलू शकत नाही बाबा. ज्यानं देवासाठी समर्पित केलं, ज्ञानोबा, तुकोबा आदी करून सकल संतांची मांदियाळी, आजही त्यांच्या नावाचा जय जयकार इतके वर्ष होऊन सुद्धा प्रत्येकाच्या अंतकरणात आहे. पंढरपूरला निघाला तरी उदो उदो त्यांच्याच नावाचा करता. त्याचं एकमेव कारण आहे, त्यांनी आपला संपूर्ण देह झिजवला. पण कुणासाठी? देह देवाचे कारण. बस, याच्या पलीकडे काय नाही. देवासाठी समर्पण केलं, कीर्ती रूपानं मागे राहिले बाबा. आजही त्यांची कर्म चांगली होती म्हणून आज प्रत्येक जण त्यांची आठवण काढतो. ज्यानं देशासाठी जीवन समर्पित केलं, आजही ते लोक सीमेवरती लढतात. म्हणून इथं आपण सुरक्षित कीर्तन ऐकतोय, प्रवचन ऐकतोय. आज कदाचित ती लोक छातीवरती गोळ्या झेलत नसते ना बाबा, तर कदाचित मी म्हणतो इथं आपण कीर्तन करायला सुद्धा नीट राहिलो नसतो. आपल्या देशावरती प्रतिक्रमण झालं असतं, अतिक्रमण, आणि याच्यावरती भारत नावाचा देश न राहता याला वेगळ्या देशाचं नाव मिळालं असतं. आज त्यांच्यामुळं आपला देश सुरक्षित आहे. त्यांनी आपलं संपूर्ण जीवन वाहिलं देश सेवेसाठी. म्हणून बाबा कीर्ती रूपानं अजूनही मागे आहे. प्रत्येक वेळी ज्यावेळेस नारे द्यायचे झाले तर माणसं नारे देत असताना जय जवान जय किसान, शेतकऱ्याच्या नावाचा आणि जवानाच्या नावाचा नारा आहे. आजही दिल्लीच्या तख्तावरती बाबा प्रत्येक शहीदाच्या नावानं एक ज्योत चालू आहे. काय म्हणतोय मी? त्यांची ज्योत अजूनही तेवते. आमच्या पाटेटान नावाच्या गावामध्ये शहीद झालेल्या सैनिकाचा पुतळा उभा केला आणि दर त्याची पुण्यतिथी बाबा एवढी थौमधाम मध्ये आणि थाटामाटा साजरी होते महाराज. एवढा मोठा कार्यक्रम ती लोक करतात का? आमच्या गावचा अभिमान, देश सेवेसाठी त्यानं जीवन समर्पित केलं, तिकडे हुतात्मा झाला. आज त्यांना त्याचा अभिमान आहे. म्हणून आजही ती लोक त्या माणसाची आठवण काढतात. याचं एकच कारण आहे, त्या माणसानं आपलं संपूर्ण जीवन जर वेचलं असेल ते फक्त देश सेवेसाठी, देवासाठी, देशासाठी, ज्यांनी ज्यांनी धर्मासाठी आपलं समर्पण केलं, आजही प्रत्येकाच्या अंतकरणामध्ये त्यांची नावं आहेत. कोणाला वेगळं सांगायची गरज लागत नाही. छत्रपती शिवाजी महाराज की जय, धर्मवीर संभाजी महाराज की जय. आज आपला धर्म, आपली संस्कृती, आपल्या रूढी, आपल्या परंपरा या महाराष्ट्राला महाराष्ट्र म्हणून जर आपण संबोधित असेल तर त्याला कुणाचं तरी योगदान आहे. ते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज आणि धर्मवीर संभाजीराजे.
परकीयांचं अतिक्रमण यवनांचं एवढं होतं महाराज, आपलं अस्तित्व काय राहिलं असतं इथं बघायला. आज त्यांनी टिकवलं, त्यांनी आपलं समर्पण पूर्ण धर्मासाठी केलं, म्हणून प्रत्येकाच्या आज अंतकरणामध्ये त्यांचे नाव आहे. मी माफी मागून एक गोष्ट बोलतो, खरं सांगू का, आपलं अस्तित्व सुद्धा त्यांच्यामुळे कधी माणसानं विसरायचं नाही. थोर पुरुषांच्या अस्तित्वाला कधी धिक्कारायचं नाही. बाबा नाव काय तुमचं? राजू महाराज भांडवलकर. तुमचं? बाळकृष्ण महाराज. तुमचं बाबा? हा, अरुण महाराज. बरं आजी, तुझं नाव? आजो. म्हाताऱ्या म्हणून आमच्या का मुळा उठलाय मागा धरून, काय माहिती, आजी आजीच करते. ताई तुमचं नाव काय? पुढे बसलेलं ताई. हा हा, आता मी काय उखाण्यात घ्यायला लावलं होय, आपलं सरळ सरळ सांगायचं. काय नाव ते? काय नाव? संगीता ताई. बर बर. मला एक सांगा राजू भाऊ, तुम्हाला तुमच्या नावाचा अभिमान आहे का? याच्यात बी शंका आहे माणसाला. नावाचा. मी ऋषिकेश महाराज नवले, आज जिथं जाईन तिथं मी माझा अभिमानानं नाव सांगतो. का? माझ्या नावानं माझं अस्तित्व आहे. बाबा आपलं प्रत्येकाचं जर अस्तित्व कोणी मिळून दिलं असेल ना, तर ते फक्त छत्रपती शिवाजी महाराज धर्मवीर शंभूराजे. कदाचित ते नसते तर काशी की कला जाती मथुरा में मस्जिद वस्ती, काशी की कला जाती मथुरा में मस्जिद वस्ती, अगर शिवाजी न होते तो सुन्नत सबकी होती. तुमच्या आमच्या सुनता झाल्या असत्या आणि आपलं आधार कार्ड नसतं, आपलं पाकिस्तानचं रेशन कार्ड असतं. एवढं लक्षात ठेवा. आज मी ऋषिकेश महाराज नवले, तुम्ही राजू भाऊ म्हणताय. आमच्या संगीतात एवढी सगळी नावाचे अभिमान बाळगणारे आपण माणसं आहे. आपली नावं सुद्धा महाराज त्यांची देणे. कदाचित मी म्हणतो छत्रपती शिवाजी महाराज धर्मवीर शंभूराजे नसते ना, माफी मागून बोलतो, मी ऋषिकेश नसतो राहिलो, मी युसुफ भाई झालो असतो. रफीक, अब्दुल रहमान, इक्बाल, महमूद. या सगळ्या संगीता वेंगीता नसत्या झाल्या, या सगळ्या चांद बिब्या होऊन गेल्या असत्या. आज धर्म टिकलाय ही फक्त त्यांची देण आहे, एवढं तुम्ही लक्षात ठेवा. पण शोकांतिका महाराष्ट्राची आहे, ज्या धर्मवीर छत्रपती शंभूराजानं धर्मासाठी प्राणाचं बलिदान दिलं. बाबा आज त्यांना धर्मवीर म्हणावं का नाही आणि त्यांना स्वराज्य रक्षक म्हणावं का नाही, याच्यासाठी महाराष्ट्रात वाद होतो. मी तर म्हणतो कदाचित ज्या धर्मवीर शंभूराजानं प्राणाची आहुती धर्मासाठी दिली, तो शंभूराजा महाराष्ट्रातल्या लोकांना कळला नाही. ज्याच्यासाठी प्राणाची आहुती दिली त्यांना कळला नाही. तो शंभूराजा कळला त्या औरंगजेबाला, ज्या औरंगजेबानं 40 दिवस हाल केला. तो औरंगजेब म्हणतो सचमुच छावा है छावा शेर का छावा, अरे हमने आंखें निकाली उसकी ना झुकाई हमारे सामने आंखें, हमने जबान काट दी उसकी ना मांगे रहम के दो लफ्ज हमारे सामने, अरे हमने गर्दन काट दी उसकी ना झुकाया सर हमारे सामने। सचमुच छावा है छावा शेर का छावा, देश धर्म पर मिटने वाला शेर शिवा का छावा था, महापराक्रमी परम प्रतापी एक ही शंभू राजा था, धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज। आज तुमचं आमचं अस्तित्व त्या राजांमुळे हे मान्य करायला शिका। का शिका माहितीये का बाबा, आज प्रत्येकाच्या अंतकरणामध्ये जर त्यांची नाव आहे तर त्यांचं संपूर्ण समर्पण फक्त धर्मासाठी। म्हणून माणसानं देव देश आणि धर्म या तिघांसाठी झटत राहावं, समाजासाठी कार्य करावं। अशी चांगली कर्म केली तर बाबा का नाही सुगंध रूपी तुम्ही मागे राहणार। एक सांगू का, जन्माला आलाय तर चांगली कर्म करा तर तुमच्या येण्याचं सार्थक आहे, नाहीतर असा आला काय आणि तसा गेला काय, तुमचा फोटो फक्त पित्रालाच खाली येणार, तसा येणार नाही। आणि मग सरनाव झोपल्यावर आठवायचं, काय जन्मा येऊनिया केली म्या जोडी, ऐसे घडो घडी चित्ता येतो आठव। त्याच्यामुळं माणसानं देवाच्या रंगामध्ये रंगवा, देशाच्या रंगामध्ये रंगवा, धर्माच्या रंगामध्ये रंगवा, पण समर्पण करा याच्यामध्ये गुंता। कारण जे जे हरिरंगी रंगले काही नवची वाया गेले, देवाच्या रंगात जो जो रंगला त्याच्या जीवनातला तुकडा वायाला जात नाही। म्हणून तर आमचे तुकोबा म्हणतात, रंगवा रंगी रागे रे श्री रंगे, रंगी रागे रे श्री रंगे, रंगे रंगी रे श्री रंगे, रंगे रंगी रे श्री रंगे, रंगी रागे रे श्री रंगे, रंगी रागे रे श्री रंगे, रंगे रंगी
रे श्री रंगे रंगे रंगी रे श्री रंगे काय भूलला से पतंगे वा वा काय भूलला से पतंगे शरीर जाया से ठेवणे शरीर जायाचे ठेवणे काय भुललासी पतंगे काय भुललासी पतंगे शरीर जायाचे ठेवणे शरीर जायाचे ठेवणे परमार्थाच्या रंगात त्याच्यासाठी रंगवा, कारण या विषयात गुंतवताना बाबा स्वतःच्या आयुष्याचाच नाश करून घे. देवानं हा देह दिलाय मुळात मुक्त होण्यासाठी दिला, मोक्ष मिळवायचा आहे, पण तो मिळवत असताना याच्याशिवाय दुसरीकडून मिळणार नाही. कारण याच देही घडी देवाचे भजन आणि देवाच्या भजनानं माणसाला मोक्ष मिळतो. त्याच्यामुळे इथं आल्याच्या नंतर फक्त भजन करा, परमार्थात देह रंगवा. विषयात रंगवण्यापेक्षा इकडं कधी बी कामी येतो. आज परमार्थातला प्रत्येक माणसाचं नाव लेख मी माफी मागून बोलतो. कदाचित मी जर बाहेर दुसरीकडे तिसरीकडे कुठं गेलो असतो तर कदाचित तुम्ही लोक मला ओळखत असता का? माझा फक्त हा साधा प्रश्न आहे. आज मी परमार्थात, ही सगळी गायक मंडळी परमार्थात, वादक मंडळी परमार्थात, आज माऊली महाराजांना वादनामुळे ओळखता बाबा. त्यांचं अख्खं आयुष्य परमार्थामध्ये व्यतीत आहे. परमार्थात म्हणून माऊली महाराज तुमची ओळख आहे. आज कदाचित जर प्रपंच करत असताना विषयात गुंतला असता तर समाज कशाला तुम्हाला ध्यानात ठेवते? आज मागं राहायचंय कीर्ती रूपात तर माणसानं परमार्थच करावं बाबा, याच्या पलीकडे दुसरं काही नाही. कारण विषयात गुंतला तर स्वतःच्या आयुष्याचा नाश होतो. भले भले विषय विषयवोडी भुललो जीवन आता याची कोण करील कीव नुपतो नारायणी बाव पावनी ठावन देह पावनी ठावन देह विषयवोडी भुललो जीव आता याची कोण करील पावले पावन विषयात बोललेल्या माणसाचे किव समाज करत नाही, देव करत नाही ना, बाकी कुणी करत नाही बाबा. कोण किव करणार? कारण विषय घातकच तेवढे. शब्द, स्पर्श, रूप, रस, गंध, विषयाच्या अनेक प्रकारे ज्या ज्या विषयात माणूस गुंतला त्यानं त्या विषयानं त्याचा घातच केला महाराज. आणि विषय सेविता कोण तृप्त झाला, इंधने निमाला अग्नी कैसा. विषयाचं सेवन करता करता माणसांची तहान भागत नाही, ते अजून सेवन करू वाटतं. सगळ्यात एक महत्वाचं उदाहरण तुम्हाला सांगतो. माझ्या जीवनातला एक प्रसंग आहे महाराज. विषयात माणसाला किती घातक विषय आहेत याच्यावरती एक उदाहरण म्हणजे, मी कीर्तन करायच्या आधी माऊली महाराज पुण्याला NCL ला गव्हर्नमेंट सर्वंट म्हणून नॅशनल केमिकल लॅबला कामाला होतो. कामाला असताना शेगावचा एक मुलगा माझ्याबरोबर, आमच्या दोघांची चांगली गट्टी होती. 3-3.25 वर्ष आम्ही सोबत काम केलं. ते काम करत असताना सरकारनं आम्हाला राहायला एक क्वार्टर दिली होती. क्वार्टर म्हणजे ही नाही, क्वार्टर म्हणजे सरकारी भाषेमध्ये एखादी रूम दिली होती. त्या रूममध्ये आम्ही राहत होतो. आमच्या दोघांची एवढी चांगली मैत्री होती की मला त्याच्याशिवाय आणि त्याला माझ्याशिवाय करमत नव्हतं महाराज. ते कालांतरानं कोरोनासारखा रोग आला आणि त्या रोगामध्ये उगा जीवाच्या भीतीपोटी आम्ही गावाकडे निघून आलो. मुबलकता असल्यावरती माणूस कशाला त्या भानगडीत पडते. बस म्हणलं आता नाही करायचं. पण परिस्थिती बेताची, आईबापांना कष्ट करून शिकवलाय, पर्याय नसल्या कारणानं तिथं राहिला. आणि पहिल्या लॉकडाऊन नंतर उघडल्याच्या नंतर थोडी शिथिलता झाली बाबा. त्यावेळेस मला आमच्या सरांचा फोन आला, म्हणे महाराज तुम्हाला जमल का यायला? त्यावेळेस नाही म्हणून सांगितलं तर माझ्या जागेवरती बीडचा एक पोरगा भरला. आता त्या दोघांना एकत्र एक रूम शेअर करायला दिली बाबा. आणि त्याच्यानंतर लगेच दुसरं लॉकडाऊन सुद्धा पडलं. ते दुसरं लॉकडाऊन पडल्याच्या नंतर 1-2.25 वर्षाच्या नंतर मला शेगाववरून एक फोन आला. फोन त्या माझ्या मित्राच्या बापाचा होता. माझ्या मित्राच्या बापानं मला फोन करून फक्त एकच गोष्ट सांगावी, महाराज आमच्या शेगावला एक 10व्याचं प्रवचन करायचंय म्हणे आणि ते तुम्हाला करायचंय, तुम्हाला यावं लागतं. आता शेगाव काय महाराज जवळ आहे का? एवढ्याला म्हणलं महाराज तुम्ही मला बोलवता, त्यापेक्षा तिथला एखादा बुवा बघा त्याला द्या. नाही म्हणे तुम्हालाच करायचे. म्हणून का मला करायचं?
माझा मुलगा तुमच्या बरोबर होता तर तुमच्याबद्दल चांगलं सांगत होता, महाराज आमच्या बरोबर महाराज हे असं, तर तो सारखं सांगत असायचा. त्याच्यामुळे फास म्हणले तुम्हालाच करायचं. माफी मागून बोलतो, आम्ही काय इतरत नाही कोणाचं आहे काय कसं झालं महाराज. का माहिती आहे का, इथं आल्याच्या नंतर आम्हाला ती गोष्ट कळते. आणि आपल्याकडे एक मन आहे, ज्याचं जळतं त्याची तीव्रता फक्त त्यालाच कळते, बाकीच्यांना कोणाला नसते. आपण या दुःखामध्ये भांडवलकर परिवाराच्या सहभागी व्हायला आलो, पण ज्याचा बाप केलाय त्या पोराला आणि त्या पोरीला आणि त्या पत्नीला खरं दुःख आहे. आपल्याला तेवढी तीव्रता नाही महाराज, आपण फक्त सहभागी होण्याचं काम करतो. त्याच पद्धतीने आम्ही विचारलं नाही, ठरलं गेलो. गेल्याच्या नंतर प्रवचनाला बसलो. माऊली महाराज बसल्याच्या नंतर एक पोरगा फोटो घेऊन आला, त्यानं फोटो लावला आणि फोटोचं जसं रॅपिंग काढलं ना, माझ्या पायाखालची जमीन सदरली 12. त्या बाबानं मला प्रवचन करायला माझ्या मित्राच्या दाव्याचं बोलवलं होतं. बास काळजात चर झालं. काय बोलावं बुवा, ज्याच्याबरोबर 3-3.25 वर्ष सोबत काढली, 3.5 वर्षाचा काळ एकत्र राहिलो, खेळलो, बागडलो, एकत्र काम केलं, त्याच्याबद्दल काय बोलावं. अचानक जर असा निघून जात, 15 मिनटं फक्त त्याच्याबद्दल चांगलं सांगत होतो. ते झाल्याच्या नंतर बाबा मी कुणाला तरी विचारावं, कसं काय चालता बोलता पोरगा अचानक कसं काय जाईल. या म्हाताऱ्याला फक्त शेजारी बसल्या बसल्या विचारलं, म्हणलं बाबा काय झालं. आता आईबापाला तर विचारता येत नाही काय झालं. बाबाला विचारलं, म्हणलं बाबा काय झालं, कसं काय अचानक कसं काय गेला. बाबांना म्हणावं, महाराज तुम्ही ओळखता का त्याला. मी म्हणलं ओळखता म्हणजे काय, 3-3.5 वर्ष आम्ही सोबत काम केलंय, म्हणजे तुम्ही त्याला चांगलं ओळखता. मी म्हणलं ओळखता म्हणजे काय, चांगलं माझा चांगला मित्र आहे. मी असं म्हणल्याच्या नंतर म्हातारं मला म्हणलं तू बी तसलाच असशील मग. आता म्हातारा असं म्हणल्यावर बाबा माहिती तिडीकच आली. मी म्हणलो काय कीर्तनकार आहे काय, रीतभात आहे का नाही म्हणलं तुमच्याकडे बोलायची, तुमच्या जीवाला हाड नाही मग काय बी बोलसान होय बाबा. म्हणलं असं का बोलले तुम्ही. बाबा म्हणला महाराज मी म्हणण्यामागचं कारण या असल्या नालायक अवलादी नाही जन्माला आलेल्या बऱ्या ना म्हणला. या येऊन आईबापावरती बोज बनण्यापेक्षा आवलीच आईबापाने यांची पाळण्यात नर डिदाबली असती तर काहीच वाईट झालं नसतं महाराज. या असल्या नालायक अवलादी ज्याच्या आईबापानं कबाड कष्ट करून त्याला पुण्यासारख्या ठिकाणी कामाला शिकून रावला, तिकडून ज्या वयामध्ये आईबापाला हातभार लावायचा त्या वयामध्ये जर व्यसन करून आईबापाच्या खांद्यावरती जात असेल तर असल्या अवलादी नसलेल्या बऱ्या ना म्हणलं. आता व्यसनाचा शब्द ऐकल्याच्या नंतर मला थोडं तिडीक आला. मी म्हणलो बाबा 3-3.5 वर्ष सोबत काढलेत, याला सुपारीच्या खांडाचं व्यसन नाही, तुम्ही म्हणता व्यसनाधीन असं कसं काय. महाराज म्हणा मी बोलतोय नवल नाही, डॉक्टरच्या रिपोर्टमध्ये तेच आले, जास्त दारूचं प्रमाण झाल्यामुळे स्ट्रोक बसला आणि त्या स्ट्रोकमध्ये त्याचं जाणं झालं. मला तर काय विश्वास बसला नाही. घरी आल्याच्या नंतर आमच्या जोगदंड सरांना फोन केला. सरांना फोन केल्याच्या नंतर विचारलं, म्हणलं सर काय प्रकार घडला, कसं काय अचानक चालता बोलता पोरगा निघून गेला, काय झालं तरी काय. सरांना सांगावं पहिल्या लॉकडाऊनला तुम्ही निघून गेले, दुसऱ्या लॉकडाऊनच्या आधी बोलवलं तर आले नाही, तेव्हा तुमच्या जागेवरती एक मुलगा भरला होता बेडचा. बरं म्हणलं मग त्याच्या दुसऱ्या लॉकडाऊन पडल्याच्या नंतर तुमचा मित्र महाराज म्हणे पॉझिटिव्ह आलता. अहो मग कोरोनाने मरायला पाहिजे, व्यसनानं बिसनानं काय म्हणायला लागले. महाराज बरोबर आहे, त्यांचं तरी काय चुकतंय. कोरोना तुमचा मित्र पॉझिटिव्ह आला जरूर, पण कोरोना घालवण्यासाठी जो त्याच्या जोडीदार होता त्या जोडीदाराने त्याला सांगितलं तुला कोरोना घालवायचा असेल तर माझ्या बरोबर बसून 2-2 घोट. थोडं हसण्यासारखं वाटते बाबा, पण वास्तव मांडतोय समाजाचं. दारू चालू केली होती कोरोना घालवण्यासाठी, पण त्या व्यसनाचं प्रमाण एवढं हळूहळू वाढत गेलं महाराज. एक दिवशी कोरोना घालवण्यासाठी चालू केलेली दारू याच्याच आयुष्याचा घोट घेऊन गेली, पण त्याला कळलं नाही. विषयाचे सुख येथे वाटे गोड, 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 पुढे अवघड यमदंड, पुढे अवघड यमदंड, पुढे अवघड यमदंड, पुढे अवघड यमदंड, विषयाचे सुख येथे वाटे गोड, पुढे अवघड यमदंड, पुढे अवघड यमदंड. हा विषयाचे सुख येथे वाटे गोड, पुढे अवघड यमदंड, पुढे अवघड यमदंड. गोड वाटतंय विषय सेवन करताना, वाईट कडू नाही वाटत.
पण त्याचं पुढं अवघड आहे ह्याचा विचार कोण करतंय. एक दिवशी दारूनं याच्या आयुष्याचा घोट घेतला, पण घेत असताना वाटेल का कधी दारू आपल्या आयुष्याचा नाश करेल. बाबा विषय एवढे घातक आहे. म्हणून विषयात गुंतू नका, परमार्थात गुंतवा. विषयात गुंतल्यामुळं म्हाताऱ्या माणसांनी गेल्याच्या नंतर सुद्धा शिव्या दिल्या, पण जो परमार्थात माणूस आहे बाबा, आमच्या भांडवलकर बाबांना पंढरीची आळंदीची वारी केली. आज त्यांच्या जीवनातल्या परमार्थानं इथं बसलेला एवढा समाज जर त्यांच्यासाठी येत असेल ना, तर खऱ्या अर्थानं ती परमार्थाची पोच पावते, एवढं लक्षात ठेवा. वा. कारण परमार्थात ज्यानं ज्यानं देह गुंतवला काही नवची वाया गेले. म्हणून रंगी रंगी रे श्रीरंगी. आणि विषय फार घातक आहे दादा, थोडं माफी मागून बोलतो. आत्ताच्या पोरांना व्यसनाचं एवढं वेळ लागले की ती सांगायला नको. मी म्हणतो 16 वर्षाची पोरं मारा, ती फुलचंद पान खाऊन पचा थुकत चालतात रस्त्याने. अरे कोण्या महाराष्ट्रात राहता तुम्ही? छत्रपती शिवाजी राजाचे मावळे घेतून 16 वर्षाची 20 वर्षाची पोरं, ज्यांना अजून बाबा इथं मिशी सुद्धा नाही, त्या पोरांच्या तोंडामध्ये फुलचंद पान आहे. तुम्ही विचार करा, गुटखा आहे, मावा आहे, सिगरेट आहे, दारूची व्यसन पोरांना लागली, त्याच्यामध्ये मजा वाटते. कुठं चाललाय महाराष्ट्र? आणि उपदेश करावा कुणा? तरुण राहिलाच नाही आमच्या पुढे कीर्तनात बसायला, त्याला आवडत नाही याची. इथं बघा ना तुम्ही, किती तरुण पोरं माझ्या पुढे दिसतात, सगळी जवळजवळ 50च्या पुढची 40च्या पुढचीच बसलेत बाबा. हे विषय तुम्ही आज तुमच्या पुढच्या पिढीला जर आत्ता नाही सावरलं माऊली महाराज, पुढचा काळ लय भीषण येणार आहे. इथं बसलेले थोडेसे काही कार्यकर्ते मंडळी, माझा हात जोडून एक विनंती तुम्हाला आहे बरं का. ज्याचा त्याचा धंदा असतो महाराज. पानटपरीवाल्यांच्यात कॉम्पिटिशन चालू झालं, मा कडाक का तू कडाक. कडाकच्या नादामध्ये पावडरचा मारा एवढा होतोय की त्या पावडरनं पोरांच्या आयुष्याचं वाटोळं चाललंय. मी म्हणतो ज्याचा त्याचा धंदा आहे, ज्यानं त्यानं करावा, दुमत नाही. फक्त कार्यकर्त्यांना एक विनंती आहे, पान टपरीवाल्याला फक्त एवढीच गोष्ट सांगायची, पान विकायची तर आवर्जून विक बाबा, पण तुझ्या पानाला वयाची मर्यादा ठेव. 25च्या पुढच्या पोरांनाच पान दे, त्याच्या आतल्या पोरांना पान देऊन बिघडून काय महाराज? अरे 16 वर्षाचा रपट्टा शिवाजी लढला मोगलाशी, आज कालचा रपट्टा दडतो बायकोच्या बगलाशी. चोर पळतो कुत्रा भुकतो म्हणे आधी त्याला धरा, जग उलटच चाललंय ऐका जगाची तरा. आमच्या पोरांना व्यसनाचा नाद लागला, एवढी भीषणता एक कलियुगामध्ये बाबा. म्हणून विषयाचे रंग किती घातक हे समजावून सांगायचं काम तुमचं आहे. विषय किती घातक आहे, आता विषयाचे प्रकार तुम्ही जे समजताय ते नाही, विषय ॲडव्हान्स झाले महाराज. आत्ताच्या काळातला सगळ्यात मोठा विषय म्हणजे मोबाईल आहे, एवढं लक्षात ठेवा. आणि आज तुमच्या लहान लहान लेकराच्या हातामध्ये जर तुम्ही मोबाईल देताय नाही, तर तुम्ही स्वतःच्या हातानं विषयाच्या विहिरीमध्ये तुमच्या लेकरांना ढकलता, एवढं लक्षात ठेवा. इथं बसलेल्या बाया तुम्हाला मर्यायची शपथ, तुम्ही खरं सांगा, तुमच्या घरातलं लहान लेकरू हातात मोबाईल दिल्याशिवाय तोंडात घास तरी घालतं का? अय आखोनीच्या बाया, घालतं का? किती हुशार आहे म्हणतात का महाराज? काय शब्द नाही निघू शकत. आणि हे वास्तव झालं. आज सगळे विकार जर पोरांच्या अंतकरणात कुडून घुसत असतील ना महाराज, त्याला कारणीभूत मोबाईल आहे. हे लहान लहान लेकरं आता मोबाईलच्या एवढी आधीन गेले की त्यांना त्याच्याशिवाय दमत निघत नाही बाबा. आणि आज ते आवरायचं का नाही ते आपल्या हातात आहे. तुम्ही कधी आले ना पुरंदरच्या साईडला, त्या आडाची वाडी म्हणून एक आदर्श गाव आहे बाबा. त्या आडाची वाडीचा एक आदर्श घेण्यासारखा आहे. काय माहितीये का? त्यांच्या गावात संध्याकाळी 6ला सायरन वाजतो, शाळेतून आलेली पोरं दप्तर अडकवतात महाराज, आणि संध्याकाळच्या वेळेला 6 ते 8 स्मशानभूमीमध्ये अभ्यास करायला बसतात. सगळी पोरं एकत्रित येऊन अभ्यास करतात. मोबाईलला टावरला रेंजच नसते अख्ख्या गावात. आज तुम्ही विचार करा, या मोबाईलनं महाराज प्रत्येक गोष्टीतला आनंदच हिसकावून घेतला का नाही? तुमच्या यात्रा, तुमच्या जत्रा, तुमच्या असणाऱ्या रूढी, तुमच्या असणाऱ्या परंपरा, सगळ्या गोष्टीचा विसर आता माणसाला पडत चाललाय. पहिल्या काळामध्ये तुम्ही बसलेले मंडळी, टीव्हीचं किती कौतुक होतं तुम्हाला बाबा, होतं का नाही? लबाड बोलायचं नाही. दुसऱ्याच्या घरात एखादा कलर टीव्ही असेल तर गपचिप बघायला जायचो का, आता आनंद वाटायचा. लोकांना टीव्हीचं वेड होतं, पण त्यावेळेस सगळी लोक एकत्रित येऊन बसायची. आज महाराज या मोबाईलनं त्या टीव्हीतला सुद्धा आनंद कमी केलाय. समोर टीव्ही चालू आहे, माणसं मोबाईलमध्ये बोटं घालतात. खरं का खोटं? खरं का खोटं? हे वास्तव आहे. आज याच्यापासून आपल्या लेकरांना नाही आवडलं नाही, तर हे सगळ्यात मोठे विषय. यांना शिकवा. छत्रपती शिवाजी महाराज, धर्मवीर शंभूराजे, थोर पुरुष, संत विचारांचा त्यांना वारसा द्या. हे शिकवलं तर पुढची पिढी सुसंस्कृत आहे, विषयाच्या आधीन जाणार नाही. एक विनंती करतो, इथं बसलेल्या किती म्हाताऱ्या अशा आहेत. माझी आजी मला लहानपणी मांडीव घ्यायची महाराज, गवळणी शिकवायची. राधे चल माझ्या गावाला जाऊ, सारं गोकुळ फिरून पाहू. आज माझ्या आजीच्या बदौलत, आजीनं लहानपणी जे परमार्थाचं बीज माझ्या अंतकरणात पेरलं ना, मी कीर्तनकार झालो. इथं बसलेली कोणती म्हातारी लेकराला मांडीव घेते गवळणी शिकवते आहे? कोणत्या लेकरांनी तुकोबा सांगितले? कोणत्या आजीनं सांगितले नामदेवराय? कोणत्या आजीनं नाथ महाराज? कोणत्या आजीनं शिवाजी राजा सांगितला? आई बापाला कदाचित वेळ नाही तर म्हाताऱ्या दिवसभर घरीचे महाराज, त्यांनी शिकवा.
इथं बसलेला कोणता म्हातारा आहे लेकराला खांद्यावर टाकलं सकाळच्या पारी गेला मारुतीच्या देवळात घेऊन आहे नाही महाराज. आज आपल्या पिढीला जवळजवळ भजनं गावोगावची बंद पडली माऊली महाराज. याचं एकमेव कारण आहे आमच्या पिढीनं पुढं वारसा दिलाच नाही. पोरग आलं त्यांनी वाकडा टाळ वाजवला की म्हातारं खेळा ठेव टाळ खाली. म्हातारं खेवाकलं की पोरग टाळ काढते भाऊच्या गळ्यात अडकवते म्हणते बाबा हे तू टाळ आणि ते तू देव बोकांडी गे रातभर मी काय परत येत नसतो. ते जे निघून जाते ते परत परमार्थात येत नाही. हे आपण शिकवलं पाहिजे. आपली पिढी आपण घडवली पाहिजे. आणि आज जर नाही घडवली तर पुढचा काळ असा येणार आहे संपूर्ण पिढी विषयाधीन होणार आहे. आणि विषयाधीन झालेल्या पिढीची कोण कीव करणार बाबा. विषय माणसाचं जीवन अधोगतीला नेतात. म्हणून आमच्या महाराजांचा उपदेश रंगा विषयात नाही परमार्थामध्ये. रंगी रंगी रे श्रीरंगी काय बोलाला सी पतंगे पण का रंगा तर आयुष्य फार थोडं आहे म्हणून रंगा. शरीर जायाचे ठेवणे 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 हो धरसी अभिलाष जने धरसी अभिलाष जने अभिलाष जने धरसी 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 अभिलाष जने शरीर झाला ठेवणे शरीर जायाचे ठेवणे शरीर जायाचे ठेवणे शरीर जायाचे ठेवणे जायाचे ठेवणे शरीर जायाचे शरीर जायाचे ठेवणे शरीर जायाचे ठेवणे जायाचे ठेवणे. वेळ फार कमी आहे. कुणाला किती वर्षाचं आयुष्य कुणाला किती वर्षाचं आयुष्य सांगता येत नाही. म्हणून आयुष्य जायच्या आधी आपल्या देहाचं सोयीत करावं. त्याच्यासाठी रंगी रंगे रे श्रीरंगे. कारण शरीर जायाचे ठेवणे धरिती अभिलाष जने. माणसाला काय शरीराचा अभिमान असावा महाराज. भल्या भल्या मंडळींना आपल्या स्वतःच्या शरीराचा अभिमान असतो का. काहींनी बॉडी बनवली जिम मध्ये लावून बाबा त्याला बॉडीचा अभिमान झाला. मी म्हणतो काहींना गोरेपणाचा अभिमान झाला. काहींचं नाक चांगलंय काहींचं कान चांगलंय काहींचं डोळं चांगलंय. प्रत्येक गोष्टीचा प्रत्येकाला अभिमान आहे. कधी कधी ती आमची एक बहीण आहे महाराज. मी जरा काळा दिसतो ती मायापेक्षा लय गोरी आहे. तिला त्या गोरेपणाचा अभिमान आहे. माझं फक्त एकच वाक्य आहे आपण मेल्याच्या नंतर दोघांची राख काळीच होणार आहे. काय अभिमान करते तुझं गोरं कातड काय माझं काळं कातड काय. काय आई रक्त मांस हड्डी के ढेर पर मढ़ा हुआ है चाम रक्त मांस हड्डी के ढेर पर मढ़ा हुआ है चाम देख उसी की सुंदरता हो जाती नींद हराम ये माया तेरी बहुत कठीण है राम. ही देवाची माया आहे. आमचे एक कोणीजन महाराज फार गोड सांगतात. काय माहितीये का अभिमान बाळगू नका शरीराचा बाबा. रक्त हाड मांस की पेटी चाम में लपेटी कोई बना बेटावर कोई बनी बेटी. रक्त मांस आणि हाडाची ही पेटी आहे त्याला कातड्यात गुंडाळली. पण बाबा घालत असताना कोणी मुलाच्या जन्माला आला आणि कोणी मुलीच्या जन्माला आला. अभिमान करता कशाचा. शेवटी प्रत्येकाची तर राखच व्हायची ना. मग ते राख व्हायच्या आधी देहाचं सोयीत कशात एवढं बघा. देहाचं सोयीत एकाच गोष्टीमध्ये रंगी रंगे रे श्रीरंगे परमार्थामध्ये. मग तो परमार्थ करायचा तरी कसा तर त्याचं उत्तम उत्तर हातानं टाळी धरती अभिलाष जने. खऱ्या अर्थानं परमार्थात रंगवा. आणि रंगवत असताना करत असताना हे जीवन जगत असताना चांगली कर्म करा. घरामध्ये असणाऱ्या आईबापाची सेवा करा. याच्या पलीकडे काही करू नका दादा. एक सांगायचं झालं भांडवलकर परिवारानं हे केलेलं गोड नियोजन आहे दादा. तुम्ही पण ते करत असताना आईबाप जोपर्यंत जिवंत आहे तोवर तर सेवा करायचीच करायची. पण ते केल्याच्या नंतर आई शास्त्र म्हणून विधी करू नका बरं का. मी काय म्हणतोय ऐका.
शास्त्र म्हणून एक वेळ विधी करू नका. तुमच्या बापाचे आणि तुमच्या आईचे तुमच्यावरती उपकार आहेत, त्यांच्या उपकाराची परतफेड म्हणून ही विधी करा बाबा. का? कारण आई बापाच्या उपकाराची परतफेड तुमच्या कातड्याचं जोडं विणून जरी त्यांच्या पायात घातलं तरी सुद्धा होत नाही. माय किती गाऊ मी तुमचं गुण, किती तुमचं आमच्यावर ऋण, आम्ही तुमची लेकरे तुमचे उपकार कसे विसरू. माझ्या कातड्याचा जोडा विनावा वाटे तुमच्या पायात घालावा. पण घातलं तरी उपकार फिटत नाही, कारण आई बापाचे उपकारच एवढे आहेत. आमच्या दादांनी सांगितलं बाबांना कॅन्सर होता, बरोबर. तर कॅन्सर झाल्याच्या नंतर निदान असंच आहे बाबा, जगातल्या पाठीवरती एकमेव रोग असा आहे ज्याचं काहीच निदान नाही. तरी सुद्धा निदान करण्यासाठी तुम्ही जो प्रयत्न केला ना बुवा, अट्टहास तुमचा बाप निश्चितपणे वरूनपणे बघत असन. माझ्या पठ्यांनी माझ्यासाठी काहीतरी करून दाखवलं हे म्हणत असन. आज तो बाप पाहिला नाही, आम्हाला दुःखाची तीव्रता नाही एवढी, आम्ही सहभागी होण्यासाठी आलो. खरी दुःखाची तीव्रता ज्या बाईनं आपल्या कुटुंबाचा त्याग ज्या माणसासाठी केला ना तिला आहे. ज्यानं जन्माला घातलं तो बाप आता फक्त आपल्यामध्ये राहणार नाही, तो बाप प्रेमानं विचारपूस करणार राहणार नाही, आता त्याचा डोक्यावरती हात राहणार नाही. ती दुःखाची तीव्रता खरी सांगू ऐकून आलाय त्यांच्या पाठीमागे असणाऱ्या त्यांच्या मुलीला आणि त्यांच्या मुलाला आहे. आज बाईनं प्रपंचातून तिकडून सासरवरून माहेरी वाघ म्हातारा झाला मग काय घास खातोय माऊली. जमत नाही घास अजिबात वाघाला. वाघ वाघच असतं बाबा. काय गोड प्रमाण दिलं आमच्या बाबांनी. वा बाबांनी प्रमाण दिल्यानुसार बाप करी जोडी फक्त आणि फक्त लेकुराची उडी, बाकी कुणाची तळमळ नाही. पण त्यानं केलेल्या कष्टाच्या मोबदल्यात मला एक गोष्ट सांगा, कधी लेकराकडे मागितलं का? अरे पहिलीपासून ते आतापर्यंत कमवायला लागेपर्यंत तुला जेवढा खर्च झालाय ना, त्या खर्चातला रुपया मला माघारी दे म्हणला बाप. ज्या आईनं स्वतःच दूध पाजलं, कदाचित मोठा झाल्यावर ती आई म्हणली का कधी इतके वर्ष पोटाची खळगी भरायची तुला अक्कल नव्हती, तेव्हा तुझं पोट मी भरलंय, काढ त्या दुधाचे पैसे. आई मागितले नाही मागत बाबा. आई बाप फार दयाळू आहेत आणि त्यांचं अंतकरण एवढं मायाळू आणि त्यांचे उपकारच तुमच्या आमच्यावरती दिसाय कठोर आहे. मी म्हणतो 2-4 धपाट मारीन, आई प्रेमानं जवळ घेते म्हणून लेकराला आई ज्या जवळची वाटते आणि लेकरू बापाला शिव्या देत चलतं बाबा. का? मा बाप कधीच मा विचार करीत नाही. मा बाप मला सारखा मारतो, मला कधीच कुठं जाऊन देत नाही, कधीच सलीला नाही, कुठं नाही, कुठं नाही, कुठं नाही. माया बापाला माझी काळजीच नाही. अरे काळजी म्हणून मारतोय गड्या, हे तुला लगेच नाही कळणार. हे कळतं कधी माहिती का बाबा? बाप गेल्याच्या नंतर. उरामधी माया त्याच्या काळ्या मेघावानी दाखविना कधी कुणा डोळ्यातल पाणी. झिजू झिजू संसाराचा गाडा हाकला, घडीभर तू थांब जरा ऐक त्याची धापर. लई अवघड हाय गड्या उमगाया बापर, उमगाया बापर. लई अवघड हाय गड्या उमगाया बापर, उमगाया बापर. वा टाळे वाजवा एकदा. नाही समजत बाप दादा जिवंत आहे तोपर्यंत किंमत कळत नाही. आम्ही आळंदीला शिकायला होतो माऊली महाराज, बापाचा अंतकरण बघा बरं का. कधी लेकराला दोष देत बसत नाही बाप. आळंदीला 2 म्हातारे भीक मागत होते बाबा, एक स्त्री आहे आणि एक पुरुष आहे, दोघंही वयोवृद्ध आहेत. भीक मागत असताना बाबाला फक्त विचारावं म्हणे, आई भीक मागताय, लेकर बाळ नाही का तुम्हाला? आईनं म्हणावं कयाची लेकर बाळ महाराज? मग 2 आहेत म्हणे. मग काय त्यांच्याकडे जायचं, इथं भिका मागता महाराज? जळगावचे आहेत म्हणणे आम्ही. मग जळगाववरून आमचा लेख घेऊन आलता आम्हाला, म्हणला माऊलींचं दर्शन करायला नेतो तुम्हाला. माऊलींचं दर्शन करायला म्हणून आणलं, लाईनला उभं केलं. एकादशीचा दिवस होता, गर्दी होती महाराज. पेड म्हणून आणायला गेला, आता 4.5 वर्ष झाली अजून परत आलात नाही म्हणला. आणि कशाचा येतोय आता? तवा आईनं असा शब्द वापरल्याच्या नंतर पलीकडून बाप कळवला, कशाचा येतो म्हणजे? आमच्या दाद्याला काय आमची काळजी नाही का? महाराज तुम्हाला काय करायचे आमचं म्हणला, आमचं पोरग आहे म्हणला. आम्ही मेल्याच्या नंतर निदान मेल्याच्या नंतर तरी आम्हाला 1 दिवस तरी आमचा पोरगा बघायला आल्याशिवाय राहणार नाही. किती दयाळू अंतकर, किती प्रेम आहे लेकराविषयी. आमच्या महाराजांनी सांगितल्याप्रमाणे उरामंदी माया त्याच्या काळ्या मेघावानी दाखविना कधी कुणा डोळ्यातलं पाणी.
झिजू झिजू संसाराचा गाडा हाकला फट्टा मंदी हसू जरी कना वाकला समजून घ्या गडीभर तू थांब जरा ऐक त्याची धापर लई अवघड हाय गड्या उमगाया बापर बाप सहजासहजी कळत नाही. आमच्या गड्यांच्या सुद्धा डोळ्यामध्ये पाणी येतं. एक गोष्ट लक्षात ठेवा, बापावरती प्रेम करा. काय अपेक्षा करत नाही दादा. झटलाय ना तुमच्या आमच्यासाठी, झटलाय ना. कुणासाठी झटला? बाप कष्टाचा काबाडी ऊस मळ्यात लावतो या भाकर पोरांना द्यायला कांड उसाच चाकतो या आली जत्रा गावाची बाप जुन्नरी जायाचा उधार पाधार कापड पोरांना आणायचा उघड्या फाटक्यानं बाप बाजारी फिरायचा त्याच्या फाटक्या सदऱ्याला किती ठिगळ जोडलेली उभ्या आयुष्याला त्यानं कशी कातर लावलेली मला कसस होत या मला कसस होत या कुणी बाबा म्हणताना उरी हुंद का दाटतो या गोष्ट बापाची सांगताना माझ्या डोळ्यातली आसव कुणी मायेन पुसताना उरी हुंद का दाटतो या गोष्ट बापाची सांगताना. किंमत करा रे म्हातारे आई बाप येतवरच शोभ आहे दादा. बंगला फार मोठा असावा पण त्या बंगल्याच्या वाट्यावरती तेव्हा तुमचा बाप आणि तुमची म्हातारी आई ज्यावेळेस दिसेल ना बाबा तेव्हाच खरी बंगल्याला शोभ आहे. नाही तर काय किंमत बंगल्याला तरी. बंगल्यामध्ये म्हातारे आईबाप असतील ना तर त्या बंगल्याची किंमत आहे. आमच्या माता माऊलीचं हक्काचं ठिकाण म्हणजे आईबाप आहे दादा. आता गेल्याच्या नंतर मिळणार नाही. खरं सांगू दुःखाची तीव्रता आहे दादा. तुम्हाला एक प्रार्थना फक्त देवाकडे करू शकतो, याच्या पलीकडे आहे आम्हाला काही जमणार पण नाही. कारण आम्ही तुमचं दुःख वाटून घ्यावं किंवा ते वाटता सुद्धा येत नाही हो. आपण फक्त सांत्वन करू शकतो. या दुःखातून सावरण्याची शक्ती देवानं तुम्हाला द्यावी. आपल्या पाठीमागे असणाऱ्या परिवाराला खऱ्या अर्थानं तुम्हाला सांभाळायचंय आणि निश्चित स्वरूपामध्ये तुम्ही सांभाळसान एवढी अपेक्षा करतो. म्हातारे आईबापाची सेवा करा, चांगली कर्म जगा, तेव्हा चांगली कर्म करा, परमार्थामध्ये आयुष्य व्यतीत करा. याच्या पलीकडे तुम्ही नाही काही केलं ना बाबा तरी सुद्धा चालते. कारण एक प्रमाणे माय बाप केवळ काशी तेने न जावे तीर्थ. काय कुठं काशी करीत बसायचं नाही. तुमची काशी असणारे तुमच्या घरामध्ये तुमचा बाप आणि तुमची आई आहे. बस त्यांची सेवा करा, तुमचं जीवन सार्थकी झाल्यासारखं होईल बाबा. पण एक गोष्ट करा, रंगी रंगी रे श्रीरंगी काय बोलला से पतंगे शरीर जायाचे ठेवणी दरिती अभिलाष जने. ज्या संतांनी हा उपदेश केला त्यांचं एकदा भजन. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली जय जय ज्ञानेश्वर माऊली रंगी रंगे रे श्रीरंगे काय भुललासे पतंगे शरीर जायाचे ठेवणी धरिती अभिलाष जने. फुलं इथंच ठेवा आणि घरातली सगळी मंडळी फोटोपशी या. चला लवकर, जेवढे मंडळी आहेत तेवढे सगळे फोटोपशी या. खऱ्या अर्थानं कैलासवाशी आळंदी पंढरीचे असणारे निष्ठावान वारकरी हरिभक्ती पारायण श्री गणपत यादवरावजी भांडवलकर बाबांच्या प्रथम पुण्यस्मरणाच्या निमित्तानं जमलेले तुम्ही आपतिष्ट नातेवाईक सगळे सोयरे जिव्हाळ्याची प्रेमाची माणसं आहेत. या भांडवलकर परिवाराचं सांत्वन करण्यासाठी बाबांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यासाठी प्रत्येकजण या ठिकाणी आला. म्हणून या परिवाराच्या वतीनं मी तुमचा आभार व्यक्त करतो. त्यांच्या पंचात असणारे त्यांची भाऊ असतील रामदास यादवराव भांडवलकर, हनुमंत यादवराव भांडवलकर, बहिणी असतील श्रीमती इंदुबाई विजयजी पवार, रंजनाताई अनिलजी जगताप, त्याचबरोबर त्यांच्या पत्नी श्रीमती वंदनाताई गणपतजी भांडवलकर, त्यांचा मुलगा असेल नितीन गणपत भांडवलकर, मुलगी असेल कल्याणीताई राहुलजी पवार, सुनबाई असतील मोनिकाताई नितीनजी भांडवलकर. हा भांडवलकर परिवार आपतिष्ट आहेत, नातेवाईक सगळे सोयरे. प्रत्येकाचा आभार व्यक्त करतो. ही झालेली सेवा बाबांच्या चरणी समर्पित करून सेवेला याच ठिकाणी पूर्णविराम द्यायचा.